नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर आणि आपण पाहत आहात पुरंदर विशेष न्यूज, प्रत्येक बातमी विश्वासाची। तर मित्रांनो, आजचा महत्त्वाचा असा विषय राहणार आहे आपल्या महाराष्ट्र कृषी विभागाअंतर्गत महाडीबीटी द्वारे शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना आहेत। ते आपण या व्हिडिओद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजे शेतकरी त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात। मित्रांनो, जवळपास अशा 50 शेतकऱ्यांसाठी योजना आहेत, त्या योजनेचा लाभ शेतकरी घेऊ शकतात आणि त्या सर्व योजनेवरती 40 ते 50% एवढे अनुदान शेतकऱ्यांना मिळत आहे आणि या योजनेचा लाभ सर्व वर्गातील घटकांसाठी आहे, जसे की ओपन, ओबीसी, एससी, एसटी कॅटेगरी सर्वांना याचा लाभ घेता येतो। पण प्रामुख्याने एससी आणि एसटी ह्या वर्गासाठी विशेष करून ह्या महिन्यामध्ये प्राधान्य देण्यात येत आहे। काही योजनेवरती एससी एसटी वर्गांसाठी 50% एवढे अनुदान मिळत आहे। आणि मित्रांनो आणि बहिणींनो, यासाठी आपल्याला लवकरात लवकर आपल्याला जी कोणती योजना हवी असेल त्या योजनेचा लवकरात लवकर फॉर्म भरून घेणे गरजेचे आहे। तर लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्या। आणि जर आपण हा पुरंदर तालुक्यामधून हा व्हिडिओ पाहत असाल तर आपण आमच्या सेंटरला देखील भेट देऊ शकता। खाली दिलेल्या नंबरवरती किंवा आपण पत्त्यावरती येऊ शकता किंवा आपण आपल्या जवळच्या सीएससी सेंटरमध्ये किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आपला फॉर्म भरू शकता। मित्रांनो, आपण पाहूया कोणते आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहेत। प्रथम तुमचा फार्मर आयडी नंबर लागणार आहे, त्याच्यानंतर आधार कार्ड लागणार आहे तुमचं आणि बँक पासबुक। जर आपण एससी एसटी कॅटेगरीमध्ये असाल तर आपलं कास्ट सर्टिफिकेट लागेल। ह्या 4 गोष्टी आपण घेऊन आपल्या सेंटरमध्ये येऊ शकता। तर मित्रांनो, आपण पाहूया महाराष्ट्र विभागाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी कोणत्या 50 योजना राबवल्या जात आहेत। तर पहिलं पाहूया सिंचन साधने व सुविधामध्ये कोणत्या योजना आहेत। ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पंप सेट, इंजिन, मोटर, पाईप मध्ये पीव्हीसी पाईप आहे, एचडीपीई पाईप आहे, वैयक्तिक शेततळे आहे, शेततळ्यातील प्लास्टिक अस्तर, मिनी स्प्रिंकलर, लार्ज व्हॉल्यूम रेनगन, सूक्ष्म तुषार। फळ उत्पादन मध्ये कोणकोणत्या योजना, इतर घटक, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, शीतगृह म्हणजेच कोल्ड रूम, फिरते शीतगृह, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, शीतवाहन, एकात्मिक पॅक हाऊस, नॉन प्रेशराइज रायझिंग चेंबर, सौर ऊर्जा शीतखोली, एकात्मिक पुरवठा साखळी प्रकल्प, प्रीकुलिंग, एकात्मिक पोषक द्रव्य व क्लीन व्यवस्थापन। आता पाहूया लागवड साहित्याची निर्मिती यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत। पहिली योजना रोपवाटिका, बीज उत्पादन, पायाभूत सुविधा, टिश्यू कल्चर युनिट, लागवड साहित्याची आयात। आता पाहूया कृषी यांत्रिकीकरण मध्ये कोणकोणत्या योजना आहेत। तर पहिली योजना ऊस तोडणी यंत्र, कंबाईन हार्वेस्टिंग, काढणी पश्चात तंत्रज्ञान यंत्र, पॉवर टिलर, बैल चलित अवजारे, मनुष्य चलित अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण अवजारे, स्वयंचलित यंत्र सामग्री, शेत बांधकाम यंत्र सामग्री, सिंचन उपकरणे, पॅकिंग मशीन, अंतरिम मशागत अवजारे, इतर अवजारे, कल्टिवेटर, कापणी यंत्र, चिखल व भात, रोपवाटिका अवजारे, जमीन सुधारणा अवजारे, टोकन यंत्र, नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, लागवड यंत्र, हँड टूल, स्वयंचलित फलोत्पादन यंत्र। तर मित्रांनो, ह्या होत्या शेतकऱ्यांसाठी 50 योजना ज्या महाराष्ट्र कृषी विभागाद्वारे महाडीबीटी अंतर्गत राबवित आहे। तर लवकरात लवकर फॉर्म भरून ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता। मधुमक्षी पालन ही योजना देखील आहे। मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आणि ही बातमी जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या पुरंदर विशेष न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या पोहोचत जातील। आणि भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।